पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 14 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 14. प्रेषितांची कृत्ये अध्याय 14. इकुन्यामध्ये पौल व बर्नबा. मग इकुन्यात असे झाले की यहुदी लोकांच्या सभास्थानात ते एकत्र मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की यहुदी व हेल्लेनी यांच्या मोठ्या जमावाने विश्वास धरला. परंतु जे यहुदी विरोधी होते त्यांनी विदेशी लोकांचे मन बंधुवर्गाविरुद्ध चेतवून दूषित केले. ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले. त्यानेही आपल्या कृपेच्या वचनाबद्दल साक्ष दिली, म्हणजे त्यांच्या हातांनी चिन्हे व अद्भुते होऊ दिली. तेव्हा नगरातील लोकसमुदायात फूट पडली. कित्येकांनी यहुद्यांची व प्रेषितांची बाजू धरली. मग त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरता विदेशी व यहुदी आपल्या अधिकाऱ्यांसुद्धा त्याचवर धावले. हे पाहून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे या नगरात व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले आणि तेथे ते सुवार्ता सांगत राहिले. लुस्त्र येथे पौल व बर्नबा. लुस्त्र येथे पौल व बर्नबा. तेव्हा लुस्त्रात कोणी एक माणूस पायांनी अधू असा बसला होता. तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता. त्याने पौलाचे बोलणे ऐकले. त्याने त्याचकडे दृष्टी लावून व त्याला बरे होण्याचा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. पौलाने केलेले कृत्य पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून बोलले, देव परमेश्वराच्या रूपात आम्हाकडे उतरले आहेत. त्यांनी बर्नबाला ज्युपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. मग नगरापुढे असलेल्या ज्युपिटरच्या पुजाऱ्याने बैल व माळा दरवाजाजवळ आणल्या आणि लोकांबरोबर तो यज्ञ करणार होता. हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्नबा व पौल यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये शिरून उच्चवाणीने म्हटले, गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेचे मनुष्य आहोत. तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश व पृथ्वी व समुद्र व त्यातील अवघे उत्पन्न केले त्या जिवंत परमेश्वराकडे वळा. अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. त्याने गतकाळातील पिढ्यामध्ये सर्व राष्ट्रास त्यांच्या त्यांच्या मार्गांनी चालू दिले. तथापि त्याने स्वतःस साक्षी विरहित राहू दिले नाही. म्हणजे त्याने उपकार केले. आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हास दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हास मन भरून तृप्त केले. असे बोलून त्यांनी आपणाला यज्ञ करण्यापासून लोकांस मोठ्या मुश्किलीने आवरले. नंतर अंतुखिया व इकुन्या येथून कित्येक यहुदी आले. त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकले. पण शिष्य त्याच्या सभोवते जमल्यावर तो उठला व निघून नगरात आला. मग दुसऱ्या दिवशी बर्नबाबरोबर तो दरबेस गेला. ते अंतुखियास परत जातात. त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंतुखिया या नगरास ते परत आले आणि शिष्यांची चित्ते स्थिरावून त्यास बोध केला की विश्वासात टिकून राहावे, कारण आपणाला पुष्कळ संकटातून परमेश्वराच्या राज्यात जावे लागते. त्यांनी त्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील मंडळ निवडले आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याचकडे त्यास निर्विले. मग ते पिसिदियातून पंफुल्यात गेले आणि पिरगा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले. तेथून ते अंतुखियास येण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी साधले त्याकरता त्यांना परमेश्वराच्या कृपेवर निरवल्यावर ते तेथूनच निघाले. तेथे
पोहोचल्यावर त्यांनी मंडळी मिळवून आपण परमेश्वराच्या सहवासात असता त्याने काय काय केले आणि विदेशी लोकांकरता विश्वासाचे दार कसे कसे उघडले हे सांगितले. मग ते शिष्यांच्या बरोबर बराच काळ राहिले.